महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येऊ देणार नाही असा इशारा देणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आता महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केलाय। बेळगावात कन्नडिगांची ही दादागिरी, गुंडगिरी पाहायला मिळाली आहे। हिरबागेवाडी टोल नाक्यावरती कन्नड रक्षक वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनांवरती हल्ला करण्यात आला। 6 ते 7 वाहनांवरती या पळपुट्यांनी हा हल्ला केलेला आहे। कन्नड रक्षण वेदिकेचे नारायण गौडा आज बेळगाव दौऱ्यावर आहेत। दरम्यान याच दौऱ्याच्या वेळी वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झालेली आहे। या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला, तसंच रस्त्यांवर लोळण घेत वाहनं अडवली। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे टोल नाक्यावर वातावरण चिघळलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पण आज 6 वाहनांवरती हा भ्याड हल्ला करून कन्नडिगांनी पुन्हा एकदा ते किती मुजोर आहेत याचं दर्शन घडवलेलं आहे। ज्या संघटनेनं हे कृत्य कर्नाटकमध्ये केलंय त्या संघटनेचा मी जाहीर पद्धतीने निषेध करतो, या प्रकाराची निंदा करतो आणि सरकार म्हणून तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आणि तिथल्या मंत्र्यांनी, सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी सगळ्यांनी या प्रकारावर लक्ष घालून या संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी माझी आणि महाराष्ट्र सरकारमार्फत आमची सगळ्यांची मागणी आहे। वेळ पडल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी देखील बोलतील। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळे एकाच देशामध्ये राहतो आणि 2 राज्यांचा सीमावाद हा सुप्रीम कोर्टामध्ये असताना अशा पद्धतीची चिथावणी करणारी कृत्य ही कुठच्याच राज्याकडनं होऊ नयेत, अशी भूमिका कर्नाटक सरकारनं घेतली पाहिजे। आपल्याला माहितीच असेल की मी देखील काल महाराष्ट्राच्या सीमेवरच्या सगळ्या भागांना तिथे जाऊन भेट देऊन आलेलो आहे। महाराष्ट्र सरकार कुठेही गप्प नाहीये। महाराष्ट्र सरकार फक्त जे मगाशी मी सांगितलं की आपण एका देशामधली 2 राज्य आहोत, आपण काही भारत पाकिस्तान नाही आहोत, त्याच्यामुळे संयमाची भूमिका घेते आणि महाराष्ट्राच्या सरकारला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आक्रमकपणा काय आहे हे दुसऱ्या राज्याकडनं शिकायची सध्या काही आवश्यकता नाही। छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, परंतु आपल्याच देशामध्ये एकामेकासमोर 2 राज्य उभं राहणं हे योग्य नाही। मी कर्नाटकला चंद्रकांत दादा पाटील, शंभूराजे मला जर जबाबदारी दिली तर मी देखील जाईन, पण सध्या माझ्यावर जी जबाबदारी आहे ती महाराष्ट्राच्या सीमा भागातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री मोदयांनी काल तिथे जतला पाठवलेलं होतं। उद्या कॅबिनेट झाल्यानंतर परवा मी अक्कलकोटला देखील जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सीमा भागातल्या लोकांच्या अडीअडचणी ह्या पूर्ण करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार